तर बेस्ट निवडणुकीवरून आशिष शेलारांनी ठाकरेंवर टीका केली आहे। जर कुणी खालच्या पातळीवर टीका केली तर त्यांना फक्त भोपळा इतकंच म्हणा, अशी टीका शेलारांनी केली आहे। तर बेस्ट पतपेढीची निवडणूक फार छोटी निवडणूक असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं। तर आता बेस्ट निवडणुकीवरून आशिष शेलार आणि अनिल परबांमध्ये वार पलटवार पाहायला मिळतोय। बेस्टची पतपेढीची निवडणूक जी आहे ती काही छोटी निवडणूक होती असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। बीएसटीच्या पतपेढीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये आमचे शशांक राव आणि प्रसाद लाड हे निवडून आले। समोरचे एकत्र आले, त्यांच्या हातात काही लागलं नाही। पण या वेळेला जर टीका सोशल मीडियावर केली तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही तेवढ्याच पुरतं नक्की म्हणा, भोपळा 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 भोपळा, कारण हातात भोपळा मिळालाय। आपण कोणाला छेडायचं नाही, पण कोणी आपल्याला छेडलं तर त्याला बस। बेस्टची पतपेढीची निवडणूक ही फार छोटी निवडणूक आहे। कित्येक निवडणुका शिवसेना हरली आहे, शिवसेना जिंकली आहे, परंतु त्यावेळेला कधी आपण ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला नाही। या निवडणुका राजकीय पक्षाच्या नसतात, आम्ही कोणीही त्याच्यात जात नाही। काल हरलेल्याचं त्यांनी नैतिक जबाबदारी त्या कार्यकारिणीने घेतलेली आहे। त्या कार्यकारिणीने आपले राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेले आहेत। LICची क्रेडिट सोसायटी काल जिंकलो। या मोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत, BST पेक्षा प्रचंड मोठे आहेत। मग या जेव्हा शिवसेना जिंकते तेव्हा असं कोण म्हणत नाही की शिवसेना जिंकली।